हा इले पिले चिले कोंबडीची पिले वाढवले येल मांडवर नेला आणि आता माथार कोणी म्हणते काही नाही पडलं याच्यात नाही कार्तिक महाराज तुम्हाला किती आहेत बरे घरी बजेट हो सुंदर तुम्ही तबला मृदंग वाजवता सुंदर आहे तुमचा हाच गोड आहे माझ्या भागवत कथेमध्ये सुद्धा विशाल लय गोड वाजवते हो तबला तुम्ही एकदा या पाटील पाय तुम्ही एकदा माझी कथा आहे का माझ्या लय गोड सांगतो बाबा मी कथा पहा असेल वेळ तर या मला शेवा तुम्ही तर बसले ना कथेवर अरे 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 मग तर सगळे कोंबडे बकरे सगळे लोक येतील ते गुरुदेवाचे भागवत ऐकायला कोंबडी बकरी म्या 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 करते ते कोक 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 करत कोंबडी येते हो त्याचा उतार लय अवघड समस्या दादा माझ्या हो जाऊ द्या काय विषय चालू आहे का हो हे बघा मेल्यानंतर बरोबर येणारं जे भांडवल आहे ते गरीबापासून श्रीमंतापर्यंत सारखंच आहे की हो 500-700 गवऱ्याचा उंडा बांधायला तुरीचा पिंडा पाणी प्यायला खापराचा हंडा आणि फोडायला खडकावरला एक धोंडा यापेक्षा जास्त काय येणार आहे आराम के हे सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के हे सब लोग दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकट मिला है जाने का डेरा किया है स्मशान में वहां जलाने वाले लाखों थे चलने वाला कोई नहीं ऐका ना दादा साधू संत काय म्हणतात इकडे बघा मनुष्य जन्म अनमोल रे काय म्हणतात बघा मनुष्य जन्म अनमोल रे इसे मिट्टी में मत खोल रे राहू द्या अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे काय म्हणतात संत महात्मे मनुष्य जन्म अनमोल रे इसे मिट्टी में मत घोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे बरोबर है कि नहीं क्या लेके आया जग में क्या लेके जाएगा क्या लेके जाएगा 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला क्या लेके आया जग में लोक म्हणले महाराज घरदार बायका पोर आहेत ना ऐका ना तू म्हणशील घरदार सर्व इथेच राहत सार माणूस मेल्यावरती त्याच गावा बाहेर घर ऐका ना तू म्हणशील घरदार सर्व इथेच राहत सार माणूस मेल्यावरती त्याच गावा बाहेर घर लोक म्हणले महाराज बायका पोर आहेत ना ऐका ना तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर माणूस मेल्यावरती फोडतील खापर डोक्यावर बरोबर आहे की नाही सावध व्हा दादा सावध होणी भजने जागा देव करा कैवारी ऐका ऐका इकडे बघा अरे लोकाकडे पाहून माणसाने संसारही करू नये आणि लोकाकडे पाहून माणसाने परमार्थही करू नये पुन्हा ऐका परमार्थ करणारा माणूस जसजसा म्हातारा होतो तसतसा तो चमकतो आणि संसार करणारा माणूस जसजसा म्हातारा होतो तसतसा तो चमकत नाही त्याच्या अंगातच चमका निघतात नाही गुडघ्यात चमका कमरत चमका पाठीत चमका मानत चमका तुमचा इवाई जवाई पाहुणा आजारी पडला पुसदला दवाखान्यात भरती आहे तुम्ही भेटायला जाता की नाही जाताना पाहुण्याला भेटायला आवाज कोण कमी करायला रे तुझ्या अंगातलं एक खोड्यात दिसतं राहू दे ना हात लावलं होतं बटन आले शांत ऐका ऐका पोरग चांगलं आहे पण त्याला वाटते मग बायको सापडली पाहिजे मग ते माझ्याच काड्या पिंगळायला लागलं काय सांगू लागलो मी बघा तुमचा इवाई जवाई पाहुणा आजारी पडला दवाखान्यात भरती पुसदला तुम्ही भेटायला जाता पाहुण्याला जाता की नाही पण रिकामी जाता का फळच्या फळं घेऊन जाता ती फळं त्या पेशंटला खायची नसतात फक्त पाहायची असतात का ती त्याच्या कर्माची फळं असतात बरोबर आहे टाळ्या वाजवा बरोबर आहे की नाही पेशंटला ती फळं खायची नसतात फक्त पाहायची असतात का ती त्याच्या कर्माची फळं असतात मला सांगा इथं कीर्तन ऐकायला आलेल्या कोणाकोणाला देव आवडतो तुम्ही बोलत ना याचा अर्थ तुम्हाला सगळ्याला देव आवडतो बरं देवाने आपल्या घरी यावं कोणाकोणाला आवडते देवाने आपल्या घरी यावं सगळ्याला आवडते
बरं आता आपण देवाच्या घरी जावं कोणाकोणाला आवडते करा बरं हातवर. कटाळा काय बापू तू त्याला कळालंच नाही मी काय बोललो ते. कोण्या गावचा आहे रे याच गावचा आहे का मग बरोबर आहे मग नाही रॉंग नंबर नाही. 60 वर्ष झाली. रामराव मामा हो रामराव मामा हो. अवघड समस्या जाऊ द्या दादा पण ऐका हो भक्तांचा विषय हे या सर्व गोष्टीचा भक्ताने अनुभव घेतला आणि सर्व गोष्टीचा त्याग केला आणि एकच विषय निवडला. विषय तो त्यांचा झाला नारायण फक्त फक्त देव. बघा तुमचं गाव असो माझं गाव असो गावात सप्ताह म्हटला की आपण ते विनान पहारा उभा करतो बरोबर आहे. तुमच्या गावातला आदर्श घ्यायसारखं आहे बरं का पाटील या गावचा. एका एका घंट्याला एक एक माणूस विना घ्या येते आणि ते टायमात किती का फोन लावा लागते हो. रात्री इथंच चालू का वेळ येतं येतं तुम्ही बोलत ना याचा अर्थ दाल में कुछ काला आहे. येतं इथंच झोपतच का बोला ना सण सण असे मोकळे मोकळे. आता काही काही गावात दादा सर्वात सप्ताहातल्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत पण ते विण्याची ड्युटी लय अवघड आहे. माझ्या जीवनात घडलेलं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी आळंदीला शिकत असताना पुणे जिल्ह्यामध्ये एका गावात कीर्तन करायला गेलो. तुमच्या गावामध्ये गाव होतं. रात्री 8:30 ते 10:30 कीर्तन केलं. उन्हाळ्याचे दिवस होते. असं सुंदर मंदिर होतं. मंदिरात पंखे फॅन कूलर लावलेले होते. त्या कार्यकर्त्याला म्हटलं तर मी कोणाच्या घरी झोपा येत नाही इथं झोपतो म्हटलं मंदिरात. रात्री 12 वाजता मी मंदिरात झोपलो आणि सगळे लोक भजनी मंडळी कार्यकर्ते आपल्या आपल्या घरी जाऊन झोपले. पण रात्री त्या गावातल्या एका म्हाताऱ्याचा विण्याचा ड्युटी होती विण्याची पहारी 12 ते 2. मी 12 वाजता झोपलो त्या गावातल्या म्हाताऱ्यानं 12 वाजता विना घेतला. 2 ते 4 विना घेणारं म्हातारं घरून झोपूतून उठून मंदिरात विना घ्या येणार होतं. सगळे लोक घरी जाऊन झोपले आम्ही दोघंच तिथं. कोण ती विना घेणारं म्हातारं मी. 2 वाजले 3 वाजले 3:30 वाजले पण समोरचं विना घेणारं म्हातारं आलाच नाही ना. तो ज्या म्हातारानं 12 वाजता विना घेतला त्यानं 3 3:30 वाजेपर्यंत कसा बसा दम काढला. 3 3:30 वाजता त्या म्हाताऱ्याला आली लघवी. ते लघवी आली गळ्यात विना आहे खाली ठेवा तर सप्ताहाचा नियम मोडतो. काय कराव त्याला दिसलो मी झोपलेला ते आलोय विना घेऊन माझ्याकडे. बोला म्हणे बापू ओ बापू मला काय म्हणता काय नाही हो म्हणे मला लघवी आली हो म्हणे विना घ्यावं म्हणे. तर मलाही त्या म्हाताऱ्याची दया आली हो. 12 वाजतापासून विना घेतला या बापूनं 3:30 वाजले. म्हणलं बापू मी तुमची लघवी येईपर्यंत तुम्ही येईपर्यंत विना घेतो लवकर या बरं. ते म्हणजे ह्या तर खरी तुमच्या गावामध्ये हुशार होतं ते. मी त्याच्या गळ्यातला विना माझ्या गळ्यात घेतला ते म्हातारं घरी जाऊन झोपलं. 3:30 4 वाजले पण म्हातारं आलंच नाही किंवा पक्का पहाऱ्याचा विना माझ्या गळ्यात बसला. आता पुणे जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय जास्त आहे. पुण्याचा दूध डेअरीचा ट्रक त्या गावात पहाटे 4 वाजता दूध न्यायला. त्यातला जे किन्नर पोरगा असते ना कंडक्टर ड्रायव्हरच्या सोबत असते का नाही ते माझं मित्र होतं. त्यानं मला त्या गाडीतूनच बघितलं विना घेऊन होतं मी मंदिरात. ते आलं भेटाय माझं दर्शन घेतलं पाया पडलं. म्हणजे महाराज तुम्ही कथा भागवत कथा कीर्तन रामायण कथा शिवपुराण कथा करता आणि विना कसं काय घेतला. मी म्हणलं तुला नंतर सांगतो रे मला लघवी आली रे म्हणलं. कारण मार्ग दावून गेले. बोल मार्गदर्शन कोण केलं तुमच्या गावातल्या म्हाताऱ्यानं. मी त्याला तेच मंत्र दिला. ते म्हणे महाराज मला दूध न्यायचं विना घेऊ. म्हणलं तू लघविनीपर्यंत घेत घरी. मी त्याच्या गळ्यात विना टाकला. मी 4थ्या घरी जाऊन झोपलो. ड्रायव्हर त्याला हाका मारू मारू भेजा. अरे पण चाला आपल्याला पुढच्या गावाचं दूध न्यायचं तू विना घेऊन बसला. ते पण ड्रायव्हर साहेब गळ्यात विना आहे ते खाली ठेवत सप्ताहाचा नियम मोडेल ना. ते म्हणजे या गावातला सप्ताह विनान पहारान घे म्हणे पुण्याला दुधडेरीला. अहो ते विना घेऊन पुण्याला जे गेले तर अजूनही वापस आले नव्हते. विडाला दादा असा परमार्थ करू नका. तुमच्या गावात एकच गोष्ट मला खूप आवडली ती विण्याची ड्युटी आहे. खूप चांगले सज्जन माणसं आहेत. रात्रीला विना घेणारे माणसं इथं झोपतात. घरून फोन लावायची गरज नाही बोलवायचं काम नाही त्यांना. खूप चांगली मंडळी तुमच्या गावातले. म्हणून ऐका ना हो सर्वांनी नामचिंतन करा. भक्ताचा विषयच तो त्यांचा झाला नारायण. आणि नारायण विषय झाल्यामुळं
भक्ताला काय काय आवडत नाही? नाबडे, जन, धन, माता आणि पिता. जन का आवडत नाही? तुम्ही किती चांगले वागा, लोक तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत. जन हे सुखाचे, अंत हे काळीचे. जन आवडत नाही. धन का आवडत नाही? धनाच्या पाठीमागे श्रीमद भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितले, पण भक्ताला धन आवडत नाही. माता पिता का आवडत नाहीत आणि कोणते आवडत नाहीत? ऐका, परमात्म्यामध्ये आपल्यामध्ये अंतर पाडणारे जी माता पिता आहेत ते आमच्या भक्ताला आवडत नाहीत. उदाहरण सर्वांना माहित आहे, भरताला कैकेयी नावाची माता आवडली नाही आणि भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू नावाचा पिता आवडला नाही. नावडे, जन, धन, माता पिता. तुमच्या गावात कुंभार समाज आहेत का? काही काही गावात कुंभार लोक असतात, ते काय करतात? माती खोदतात. कशाला? गाडगे मडके बनवायला. पण माती त्या कुंभाराला काय म्हणते ऐका, मट्टी कहे कुंभार को, मट्टी कहे कुंभार को, क्यों रांधता है मुझको, एक दिन ऐसा आएगा मैं गाडूंगा तुझको. ते टेलर लोक असतात, टेलर कपडा काटणारी, कपडा शिवणारी. त्याला कपडा काय म्हणते? इकडे बघा, झोपू नका. कपडा कहे टेलर को, कपड़ा कहे टेलर को, क्यों काटता है मुझको, एक दिन ऐसा आएगा मैं झाकूंगा तुझको. मड्यावर झाकतात ना कपडा. ते सुतार मिस्त्री लोक असतात, त्याला लकडी काय म्हणते बघा, लकड़ी कहे सुतार को, लकड़ी कहे सुतार को, क्यों काटता है मुझको, एक दिन ऐसा आएगा मैं जालूंगा तुझको. हे दरी नाही कालो, पाटला. वा वा वा. माग लाईन नाही का तिकडं? रेंज नाही, मागच्या टाळ्या वाजवत नाही, ते समोर समोरचे दिसतात एवढे वाजवतो. वाजवा जोरात टाळ्या. असं सोपं नाही दादा गायन करणं. हा, जी दळते तिलाच कळते, रिकामी उगीच गोंडा घोळते. दळणाऱ्या बाहेरच माहिती जातं किती अवघड कसं वडा ते नाही का. रिकामी उगीच गप्पा आणते. ठोकरे आगला ना, पीठ ठोकरे आगला ना. दळून बघ ना म्हणा. हे गायन का सोपं समजतं का तुम्ही? मृदंग वाजवणं गायन. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळी. बरोबर आहे ना? अरे आता हरिपाठ सुटल्यावर जेवण केलं आणि एवढं गायन जर केलं तर महाराज हे रस
शरीराला मिळत नाही, सगळा खर्च होतो गायनामध्ये, बरोबर आहे. त्यांना रोज एक ग्लासभर दूध पिलं पाहिजे कीर्तन सुटल्यावर जाता. इथं दूध नाही मिळत, इथं हे मिळते. मी भागवतात बोंबलो थंडागार झालो, पण एका बाईला आली की मात्र आणलं ग्लासभर आज दूध, तरी विश्वास नव्हता. मला बघू देस काय आहे. पण ती बाई म्हणे मला दूधच आहे. वा, चांगलं वाटलं. एवढ्या गावात फक्त महाराज एका घरी दूध भेटलं. हो शशराव महाराज, भीमराव महाराज, ती महाराज हा गाव सुधराम जरा नाही. गावातल्या सोनाराला नसते गिराईक पटत, बाहेरचा सोनार पाहिजे. सुंदर म्हटलं. पिंगळा, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी बा, काळ बांधोनी नेईल सरते शेवटी बा. एका जनार्दनी बा आमचे काय जाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल, हे म्हणजे साधू संत सांगतात ते जर तुम्ही नाही ऐकलं, अंतकाळाच्या वेळी काळ येईल, यम येईल आणि तुम्हाला बांधून घेऊन जाईल. बरोबर आहे. बघा, तुम्ही बांधलेल्या घरातून लोक तुम्हाला मेल्यावर बांधून बाहेर काढतात. काळाचे हाती भूषणे घेती काढून या सर्व गोष्टीचा भक्ताला अनुभव आला. भक्ताने काय केलं, जगत मिथ्यान ब्रह्मसत्य हा अभिप्राय ध्यानात करून सर्व संग परित्याग केला. सर्व संगी विटाला तू एकला वडशी, म्हणून अर्थात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. मग काही साधक मंडळी म्हटली, गाव तुकोबार आहे, तुमच्या भक्ताला जन धन सगळे सोरे माता पिता आवडत नाही. समजा तुमच्या भक्तावर काही संकट आली, त्याचं निवारण कोण करतो? निर्वाणी गोड आवाज येत दादा. पुढे शिकायला हे माणसं गेले नाही, पण केवढी भगवंताची कृपा आहे यांच्यावर बघा बरं, नाही का? केवढी कृपा आहे. हे भगवंताच्या कृपेशिवाय घडत नाही दादा. हे कुठं मंडळी शिकायला गेले नाही. आम्ही तरी आळंदीला शिकायला होतो, 9 वर्ष आळंदीला शिक्षण केलं जातं. मी 1991 ते 99 जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे. आणि माझ्या गावात मी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था काढलेली आहे. 123 विद्यार्थी मुलं माझ्या संस्थेमध्ये आहेत, 5वी ते 10वी पर्यंत. मुलाला सगळं राहणं खाणं पिणं सगळं मोफत आहे. तबला पेटी आर्गन मृदंग गायन पुन्हा कॅम्प्युटर आणि शालेय शिक्षण सगळं मोफत आहे. तुम्ही मला तुम्ही धकवता कसं काय? थकवायचं कारण असं आहे, मी माझ्या संस्थेला
ग्रँड आणलेले आहे. आणि हे उपकार आमच्या वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या खासदार भावनाताई गवळी 25 वर्ष खासदार होत्या, त्यांच्याकडून संपर्क साधला मी. त्याने मला लिहून दिलं इतके तुम्ही डॉक्युमेंट तयार ठेवा. फाईल तयार केली, त्यांच्याकडे फाईल दिली आणि त्याने मंत्रालयातून फाईल पास करून आणली. एका वर्षाचे मला 17 ते 18 लाख रुपये भेटतात शासनाचे संस्था चालवायला. एवढे लागत नाही. पोरं माझ्याकडे 7च महिने असतात, कारण दिवाळीला 1 महिना कट्टे पोरं सुट्टीवर असतात, उन्हाळ्यात 2-3 महिने पोरं सुट्टीवर असतात, शनिवार रविवारला पोरं घराकडे बोलतात. 10 लाख रुपयात घालीन लोटांगण मोकळे पटांगण वरचे पठ्याचे. पण ऑडिट दाखवायला ते 17 लाख रुपयाचं. गाल में कुछ काला आहे, जिकडे तिकडे भ्रष्टाचारच आहे. महाराज असून मी पाप सांगावं माणसं नाही का? माणसानं पुण्य लोकाला सांगू नये आणि पाप सांगितले शिव राहू नये. टाळ्या वाजवा की एकदा. बरोबर आहे. मी किती ज्ञानी आहे लोकाला सांगू नये, मूर्खपणा जरूर लोकाला सांगावा. पाप लोकांवर सांगायचा. आपलं पाप लोकांनी कानानं का ऐकलं की आपलं पाप हळूहळू त्यांच्या वाट्यावर 10% जात असते. पुण्य सांगू नये, हो पाप सांगितल्याशिवाय राहू नये. असे सुंदर संस्था. मला वेळ नाही दादा, पण तरी सुद्धा कार्यक्रम करू करू मला कंटाळा येते. पण असं वाटते की बापून आळंदीला शिकलो न कार्यक्रम घ्यावं तर भगवंत मला थोडा लय अहंकार झाला का रे? हा लय अहंकार. माझे आईबाप वारकरी संप्रदायाचे. माझे वडील म्हटले हे बघ परमार्थ कर, बाहेर फिर पण इज्जतीनं फिर, इज्जतीनं परमार्थ कर. आणि केलेला पैसा पुन्हा मिळवता येईल, पण एकदा गेलेली इज्जत पुन्हा मिळवता येणार नाही. आता लय महाराज लोकांच्या गाड्या राधा रुळावून खाली घसरल्या. आपण बघतो, टीव्हीवर बघतो, पेपरला बातमी वाचतो. लय महाराज लोकांच्या गाड्या रुळावून खाली घसरल्या. वडिलाचं तेच सांगणं आहे, इज्जतीनं परमार्थ कर. नसेल करता मला माग, तुला काय द्यायचे पैसे दे, पण नाव गमावू नको. हे बघ इतका धाके मथराला कडे की माझं माझ्या वडील माझ्यापेक्षा डबल कडे की दे. हो बापू सारखं जे आहे बापू रामराव मामावाणी. ऐका बापू तुम्ही पाहिलं ना? हो म्हणा ना, हो म्हणा ना. लय कडक म्हणून बापूचा धाकी वडिलाचा मला. म्हणून इथे परमार्थ करायचा. आणि मी कार्यक्रमाचे कधीच कोणाला पैसे ठरवत नाही, दिले तर सोडतच नसतो. हो तर इथंही भागवत करा याने तारीख घेतली आणि महाराज किती पैसे द्यायचे? म्हणजे हे काम करा तुम्ही, दरवर्षीच्या भागवत करायला जेवढे देत होते तेवढेच द्या. बरं वाटलं की आले हुशार आहे, बजेट बसलं म्हणे आपलं, घ्या म्हणे तारीख लिहून. म्हणलं का कीर्तन? कीर्तनाची बघू म्हणे. बघू बघू आता पाहून बघू बघू किती देता पाकिट. कीर्तनाची वेगळे द्या. हो देवरावजी, दशरथराव, अर्जुनराव सरपंच, तुमच्या घरी तुम्ही पाकिट घ्या उद्या. हो नाही दिलं हे वेगळं द्या. एवढं जीव लावून कोण कीर्तन करते हो? बरोबर आहे की नाही? कोण करते एवढं कळकळीन? कोण बोलते? काय करायची तुम्हाला बोलायची? कोणताच महाराज बोलणार नाही मायावणी ध्यानात ठेवा. असा महाराज बोलणं म्हणजे पुढच्या वर्षी याचा रॉंग नंबर. पण मला भीडभाड नाही, तुमच्या आशीर्वादाने चांगलं आहे. सरकारचे 7 लाख रुपये मी खायला लागलो. कशाला मी भीडभाड ठेवू तुमचे? बरोबर आहे की नाही? नाही भीडभाड. तुका म्हणे साना तुका म्हणे सत्य सांगेन येवो तर रागी येते. ते तुकोबा आहे म्हटलं जे सत्य ते समाजाला सांगा, येऊ द्या ना राग लोकाला. बरोबर आहे? धर्माच्या नावाखाली लोकाला बुडवू नका, डुबवू नका. हे बघा मी तर म्हणतो या महाराज लोकांना संस्थेला या पुण्य आश्रमाला पैसे दिल्यापेक्षा तुमच्या गावातले गोरगरिबाची मुलं आहेत ना, यांना दत्तक घ्या. ऐका, त्यांना शाळा शिकवा, त्यांची ट्युशनची त्यांना खर्च करा, त्यांना पैसे द्या. हे काही खरं नाही राहिलं, काही खरं राहिलं नाही दादा. कोणतं तिकडे तिकडे काही काही महाराज लोक चांगले आहेत बरं, माझ्यासारखे धरणा ठेवा. काही काही चांगले आहेत, पण काही काही बोलण्याची नाही आता देवावी नाही. काही अवघड या लोकांनी परमार्थ कुठेच्या कुठं नेऊन ठेवला दादा. जाऊ द्या. त्या काळामध्ये छत्रपती शिवराय होते. छत्रपती शिवराय होते म्हणून आज आपण कीर्तन प्रवचन भागवत ऐकतो. नाही आपण म्हणतो ना एकच राजा, एकच राजा,
एकच राजा. वा वा, असं वाटतं आणखी एक घंटा चालू द्यावं कीर्तन, नाही? अरे ओव्हर टाइमचा पगार ते सांगतो तुम्ही. नाही, लोक झोपली नाही मला माहिती, कारण माझ्याकडे पुढ्यात तशा आहेत, माझ्याकडे मेडिकल गोळ्यात तशा आहेत. लोक झोपायला आले की कोणती गोळी द्यायची, नाही का? चांगलं मला माहिती आहे. माझ्या तब्येतून नका जाऊ. 35 वर्ष हे कार्यक्रम करतोय, 35 वर्ष. भागवत, रामायण, शिवपुराण जाऊ द्या. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचा भगवान परमात्मा काय करतो, ज्या भक्तांचा विषय नारायण झाला त्याच्यावर संकट आली तर काय करतो, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, मागं राहून पुढे राहून भक्ताचा सांभाळ करतो आणि काहीच साकडे पडू नये दे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, गाजलिया भय नरका जाणे. ज्ञानेश्वर टंभुर्दरा या गावामध्ये हा कार्यक्रम चालू आहे दादा. कालच्यापेक्षा खूप मंडळी आली कीर्तनाला. गावातली तर आली, पण बाहेर गावचे सुद्धा माझ्या वारकरी संप्रदायाचे सगळे माळकरी टाळकरी गायनाचार्य. सांभाळ करा. हे बघा, एका टाइम तुम्ही नका देवाची भक्ती करू, नका देवाच्या पाया पडू. पण आपल्या हिंदू धर्मात जे 4 वेद सांगितले ना, 4 वेद, त्या 4 वेदामध्ये पहिले 2 देव कोणते आहे का? मातृदेव भव आणि दुसरा पितृदेव भव. हे पहिले 2 देव आहेत. आई बापाचा सांभाळ करा. हो, आई बापाची सेवा करा. बरं, ते लय मागत नाही, तो 2 टाइम जेवण दिलं, चहा पाणी दिला की बस, आणि गोड शब्द बोला. या 3 गोष्टी सांभाळा. रोज आई बापाचं दर्शन घ्यायचं. हा, तुम्हाला काही पंढरपूरला जायचं काम नाही, आळंदीला जायचं काम नाही, काहीच करायचं काम नाही, फक्त आई बापाची सेवा करा. हा, ऐका दादा. हो, या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.